नमस्कार, मी वर्षा भोसले। छात्रों की गूंज या कार्यक्रमाला निमंत्रण फक्त मुलींनाच का, हा प्रश्न मला पडलाय, तुम्हालाही पडला का? हिजाबचं समर्थन करणारे, ट्रिपल तलाकला विरोध करणारे, डिलिमिटेशनच्या आडून नारी शक्ती वंदन विधेयक हाणून पाडत महिलांना संसदेच्या दारातच ताटकळत ठेवण्याचा प्रयत्न करणारे कोण? विचार करा आणि थोडं यांच्या भूतकाळात सुद्धा डोकवा। तुम्हाला शहाबानो प्रकरण आठवतंय का? शहाबानो ही मुस्लिम पीडित महिला, सर्वोच्च न्यायालयाने तिला पोटगी देण्याचा दिलेला निर्णय त्यावेळचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी हाणून पाडला। निर्णय कोणी दिला होता पोटगी देण्याचा? सर्वोच्च न्यायालयाने। समस्त मुस्लिम समाजातल्या महिलांसाठी हा निर्णय अतिशय महत्वाचा होता। पण या निर्णयालाच छेद देत तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी स्वतःला असलेलं पाशवी बहुमत, या पाशवी बहुमताच्या आधारे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला हरताळ फासत संसदेत नवीन कायदा केला आणि शहाबानो प्रकरणाला स्थगिती दिली। हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय होता, लक्षात घ्या। पाशवी बहुमताच्या आधारे हे काय करू शकतात? समस्त मुस्लिम महिलांचा खच्चीकरण करणारा निर्णय राहुल गांधी यांचे पिता राजीव गांधी यांनी घेतला होता, हे यांना माहित नाही? आणि कोणाचं समर्थन करतायत, कोणासाठी बोलतायत? तर महिला सुरक्षा, महिलांच्या समर्थनासाठी। अरे महिलांचं खच्चीकरण करणारे तुम्ही महिला समर्थनाच्या भाषा करताय। हिंदू व्यवस्थेचा, हिंदू संस्कृतीचा आणि कुटुंब व्यवस्थेचा कणा असणारी स्त्री भविष्य काळामधली आणि आत्ताची तरुणी हिला टार्गेट करण्याचा प्रयत्न करून संस्कृतीवरचा घाला घालण्याचा तुमचा प्रयत्न आमच्या लक्षात येत नाही असं वाटतंय का? विचार करा आणि सावध व्हा। धन्यवाद। जय हिंद।